Thank you, Jesus. Praise the Lord. हालेलुया, जय मसीह की, आमेन। प्रेज द लॉर्ड। फिर से हालेलुया, इस सुंदर संडे की संध्या में हालेलुया, प्रभू का महिमा करने के लिए, प्रभूचा महिमा करण्यासाठी पुन्हा एकदा हालेलुया, वचनाची सहभागिता घेण्यासाठी हालेलुया, प्रभूने सुंदर संधी दिली, याच्याबद्दल धन्यवाद देतो। प्रार्थना करूया की देवाचा आत्मा आम्हाला भरपूरीने पुरव, की जेणेकरून नव्या अभिषेकाने, नव्या वचनाने हालेलुया आम्हाला पुन्हा आमच्यामध्ये एक नवीन ओलावा त्याने तयार करावा। आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। स्तुती करतो प्रभू, धन्यवाद करतो राजा येशू। प्रार्थना करतो प्रभू, आजच्या सुंदर संध्याकाळी पुन्हा एकदा प्रभूची, त्या प्रभू वारी प्रभूची, तुझा महिमा, तुझं गौरव, तुझी सेवा आणि तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी प्रभूची ही सुंदर संधी दिलीस, उपकार मानतो प्रभूची। वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे येऊ दे, ते माझ्यासाठी, आम्हा प्रत्येकासाठी असू दे प्रभूची। प्रार्थना करतो, तो आम्हाला अभिषेक कर, आशीर्वादित कर प्रभूची। आम्हाला धू, जिथं आम्ही चुकलो तिथं आम्हाला क्षमा कर प्रभूची। आणि प्रभूची विशेषतेने तुझ्या वाढीमध्ये, तुझ्यामध्ये, तुझ्या प्रभूजी, तुझा मनुष्य बनण्यासाठी प्रभूची आमच्या त्या सर्व कमी घटी दूर कर प्रभूची। प्रभूजी शिकून आजची वचनं आणि आजचं शिक्षण प्रभूजी आम्हाला अधिक सहाय्य करू दे प्रभूजी। सर्व महिमा व गौरव मी तुला देतो। येशू धन्यवाद, येशूच्या नावाने मागतो, आमेन। थँक यू जीसस। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं। पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं। मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना उसकी ओर मैं बढ़ूं, मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना उसकी ओर मैं बढ़ूं। देखो तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, देखो तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं। मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड जीसस। स्तोत्रम, धन्यवाद प्रभु जी, धन्यवाद प्रभु जी। पिछला सब कुछ भूलकर
मैं आगे दौड़ा चलो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पिछला सब भूल कर, हालेलुया. आम्हाला मागील सर्व विसरून पुढे जायचंय, पुढे धावायचंय. प्रेज द लॉर्ड. जो मेरे लिए धन था, जे माझ्यासाठी उत्कृष्ट होतं, कदाचित आवडत होतं, कदाचित माझ्यासाठी ते खूप फॅमिलियर झालं होतं, कदाचित मी त्याच्याशी खूप फॅमिलियर झालो होतो, कदाचित ते मी आणि ते मला खूप आवडीचं झालं होतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु सर्व सोडून, हालेलुया, सर्वाचा त्याग करून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, येशूकडे, देवाकडे, हालेलुया, त्याच्याकडनं असणारं बक्षीस पुरस्कार मिळवण्यासाठी, हालेलुया, आम्हाला विशेषतेने आमच्या जीवनाचा विशेष उपयोग करायचा. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आजचं वचन किंवा आजचा देवाचा विषय देखील तशाच प्रकारचा. आमेन, प्रेज द लॉर्ड. आज विशेष वचनातून आम्ही पाहणार आहोत, जे वचन माझ्यासाठी, प्रेज द लॉर्ड, आणि तुमच्यासाठी, हालेलुया, निश्चित आशीर्वादाचा आहे. माझा विश्वास आहे की, हालेलुया, देव त्या वचनातून तुम्हाला देखील काय करेल, आशीर्वाद देईल. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज जे वचन आमच्या मननासाठी आहे, प्रेज द लॉर्ड, ते घेते मी 121 स्तोत्र 121, Psalm 121 वर्स 1 and 2, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 1 आणि 2, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2 वचनात आहे. मी आपली दृष्टी वर, पुन्हा वाचतो, मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, माझे सहाय्य कोठून येते. आमेन, प्रेज द लॉर्ड. यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासून माझे सहाय्य येते. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इंग्लिश मधून पण आपण पाहूया विशेषतेने, हालेलुया. 121 पहिली 2 वचनं. आय लिफ्ट अप माय आईज टू द हिल्स, हालेलुया, फ्रॉम द वेस्ट कम्स माय हेल्प कम्स फ्रॉम द लॉर्ड हू मेड हेवन अँड अर्थ. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या देवानं पृथ्वी आणि आकाशे, स्वर्गीय स्थाने निर्माण केली, त्याच्याकडून हम, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आम्हाला काय मिळतं, हालेलुया, सहाय्य मिळतं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आज आम्हाला विशेष करून, हालेलुया, त्या गोष्टीकडेच आम्हाला विशेष आमचं लक्ष द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दृष्टी हा जो विषय आहे, दृष्टी याचा अर्थ काय आहे, प्रेज द लॉर्ड, आमचं ध्यान, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमचं अटेन्शन, दिस इज अवर अटेन्शन, हालेलुया. आईज, त्याचा विषय, त्याचा आईचा मतलब किंवा त्याचा अर्थ असा आहे, आमचं अटेन्शन, आमचं लक्ष, आमचं ध्यान, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे कुठे, प्रेज द लॉर्ड, वरच्या स्थानाकडे, उंच स्थानाकडे, पर्वताकडे, हालेलुया. आणि ते पर्वत काय आहे, हालेलुया, पहिल्या वचनात लिहिलं आहे की माझं ध्यान, माझी डोळे, माझं लक्ष, आणि मी कुठे लाभणार आहे, पर्वताकडे, हालेलुया. आणि दुसऱ्या वचनामध्ये त्याचा अर्थ व त्याचं उत्तर पण देवाचं वचनच देते. काय उत्तर आहे, प्रेज द लॉर्ड. यहोवा जो आकाशाचा, आमेन, हालेलुया, आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासून माझे सहाय्य, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेहोवा गॉड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तोच, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ज्याने पृथ्वी व आकाश निर्माण केले, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचा दास, हालेलुया, देवाचा सेवक, हालेलुया, आणि विशेष करून देवाचा हृदयाजवळचा राजा, हालेलुया, दावीद राजाने लिहिलेली ही वचनं आहेत. आणि प्रेज द लॉर्ड, आम्हाला तो म्हणतो की, हालेलुया, काय केलं म्हणतो तो, पृथ्वीचा निर्माण करता, याच्यापासूनच माझं सहाय्य आहे. सहाय्य हा विषय असा आहे की जेव्हा आमच्या जीवनात कशाच्या तरी गरजा आहेत, जेव्हा मला काहीतरी गरज आहे, तेव्हा आम्हाला काहीतरी सहाय्याची गरज असते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो प्रभू, जे आम्हाला छोटीशी गोष्ट आहे, आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही जर आमच्या जीवनामध्ये पाहिलं तर आम्ही कित्येक वेळा आम्ही अत्यंत काय होतो, तो चलबिचल होऊन जातो. एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये झाली, प्रेज द लॉर्ड, एखादी कष्ट आले जीवनामध्ये, या दिवसांमध्ये घ्या, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आम्ही पाहतो, हालेलुया, छोटासा ताप आला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो या कोविडच्या समयामध्ये लोक किती धावपळ करतात, हालेलुया, इतके घाबरून जातात, हालेलुया, मी कुठं जाऊ, कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, मी काय करू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि अशा वेळेला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो प्रत्येक वेळेला तो काय शोधतो, आपल्यासाठी एक सहाय्य शोधतो. जेव्हा कष्ट जीवनात येतात, मनुष्य नेहमी सहाय्य शोधतो. परंतु दावीद राजा
आम्हाला या ठिकाणी शिकू इच्छितो माझ्या प्रभूच्या लोकांना. प्रभूच्या लोकांसाठी असणारं वचन आहे, ज्याला जे स्वतःचे लोक आहेत, प्रभूने स्वतः निवडलेले. जर तुम्ही प्रभूचे आहात तर आज हे वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे की आमचं पहिलं सहाय्य आहे आमचा देव. हालेलुया. तो आम्हाला मार्ग मिळवून देईल, तो आमच्यासाठी रस्ते उघडेल, तो बंद दरवाजे उघडेल. हालेलुया. परंतु आम्ही विश्वासाने प्रथम देवाकडे पाहिलं पाहिजे, विश्वासाने त्याच्याकडे गेलं पाहिजे. हालेलुया. प्रेज. आमची दृष्टी आम्ही त्याच्याकडे लावली पाहिजे. दृष्टी हा केवळ डोळ्याने पाहण्याची गोष्ट आहे. या वचनाविषयी आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया की दृष्टी किंवा डोळे. हालेलुया. याच्याविषयी जेव्हा आम्ही प्रारंभच्या 3ऱ्या अध्यायात येतो, ते पण वचन फार सुंदर आहे. प्रारंभच्या 3ऱ्या अध्यायात मला वाटतं 7व्या वचनामध्ये, प्रेज लॉर्ड, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. फक्त 7 वचन मी तुम्हासाठी वाचतो. त्या दोघांचे डोळे उघडले. प्रेज लॉर्ड. कोण दोघं आहेत? प्रेज लॉर्ड. हालेलुया. आदाम आणि हवा. त्या दोघांचे डोळे उघडले. प्रेज लॉर्ड. आणि आपण नग्न आहो असे त्यांना कळले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग त्यांनी जे पुढचं केलं, त्यांनी अंजिराची पाने वगैरे, कटिवस्त्र वगैरे शिवले. प्रेज लॉर्ड. डोळे उघडले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, या ठिकाणी देव आम्हाला शिकवत आहे. प्रेज लॉर्ड. दृष्टी ही या डोळ्याच्या म्हणत नाही, शारीरिक डोळ्याविषयी म्हणत नाहीये. दृष्टी ही आतला मनुष्य आहे. मन असो किंवा आमचा आत्मा असो, आतले जो मनुष्य आहे, प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याचे देखील डोळे आहेत, त्याला देखील डोळे आहेत. हालेलुया. आणि त्याचा दृष्टिकोन, त्याच्याकडून आम्हाला देवाकडे पाहायचंय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव कधीही आम्हाला आमच्या या आलेल्या शारीरिक डोळ्याने पाहता येणार नाही. आम्हाला विश्वासाने, आत्मिक डोळ्याने, विश्वासाने, मनाच्या डोळ्याने आम्हाला त्याच्या गोष्ट त्याला पाहायचं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही या ठिकाणी पाहतो. आलेल्या या ठिकाणी सुंदर उदाहरण आहे आमच्या समोर आदाम हवेचं की प्रेज लॉर्ड, त्यांना डोळे नव्हते का? त्यांनी त्या एदेन बागेमध्ये त्यांनी सर्व काय पाहत होते. एदेन बागेचे खूप आनंद घेत होते. सुंदर ती एदेन बाग, सुंदर फळं आणि ते प्राणी आणि या सर्वांच्या मध्ये ते राहत होते. ते राजासारखे होते, ते अधिकारीसारखे होते, ते मालक असल्यासारखे होते. असं लिहिलं देवाच्या वचनामध्ये की त्याने सर्वांना नावं दिली आणि देवानं सर्वोच्च अधिकार त्याच्यावर दिला होता. कुठलाही प्राणी त्याच्यावर एक गुरगुरत सुद्धा नसेल, कारण तो त्यांचा मालक असल्यासारखा आहे. आणि वचनात असं लिहिले की त्याने नावं देखील ठेवली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी जेव्हा डोळ्याच्या विषय आला तेव्हा मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो. ती जे फळ होतं ते दिसायला खूप मोहक होतं. आणि हालेलुया. आणि शैतान जेव्हा तिला फसवतो तेव्हा तिला सांगतो, तिचं मोहकपणाचं वर्णन करतो. आणि तिच्या डोळ्याने जेव्हा ती पाहत आहे ते फळ, आणि त्यावेळी ती तिचं काय म्हणतात तिला, ती पडली त्या ठिकाणी. हालेलुया. त्याच्या मोहात पडली, त्याच्या रंगाच्या मोहात पडली. हालेलुया. त्याच्या सुबकतेच्या मोहात पडली. आणि पाहतो हे आहे शारीरिक डोळे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु तिचे ते डोळे उघडले नव्हते अजून. बरं वाईट त्या झाडाचं जेव्हा फळ खाल्लं, आम्ही पाहतो की त्यांचे काय झाले, डोळे उघडले. आमेन. डोळे उघडले. काय उघडले डोळे? म्हणजे प्रेज, दृष्टिकोन बदलला त्यांचा. आमेन. हालेलुया. दृष्टिकोन बदलला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यांना नॉलेज प्राप्त झालं, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. कशाचं? ते नग्न असण्याचं. आमेन. प्रेज लॉर्ड. माइंडसेट त्यांचं चेंज झालं. आलं. त्यांच्यामध्ये नव्हतं आत्तापर्यंत, परंतु लज्जा उत्पन्न झाली त्यांना. प्रेज लॉर्ड. लज्जा हा शब्द त्यांच्या ठाई नव्हता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लज्जा ही गोष्ट, कारण त्यांच्यामध्ये पाप नव्हतं, सिन नव्हतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लज्जा आली त्यांना. आणि त्यांनी काय केले? कटिवस्त्र आपल्या भोवती करण्यासाठी त्यांनी काय केलं? अंजिराच्या पानाचं शिवून कटिवस्त्र शिवले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. भीती, फिअर. हालेलुया. आम्ही पाहतो की जेव्हा शिळोप्याचा वारा सुटला, जेव्हा प्रभू फिरत त्या बागेकडे आला, प्रेज लॉर्ड, नेहमीच्या वेळेस नेहमीप्रमाणे त्यांना भेटायला, त्यावेळेला त्यांनी आपल्या स्वतःला लपवलं. कारण ते देवाला पुढे देवाला भेटण्यासाठी पुढे येण्यास ते भिले, घाबरले. प्रेज लॉर्ड. भीती त्यांच्यामध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. शारीरिक दृष्टीचा प्रवेश त्यांच्यामध्ये, कार्नल माइंड आलेल्या त्यांच्यामध्ये प्रवेश केला गेला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी त्यांच्या मनाच्या डोळ्याविषयी लिहिलेले, आत्म्याच्या डोळ्याविषयी लिहिलेलं नाही आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा जो दावीद राजा जो लिहितोय, तो या दृष्टिकोनाविषयी लिहित नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमची दृष्टी, तुमचे डोळे यहोवाकडे, पर्वताकडे लावेल. मी म्हणतो, तो म्हणतो मी माझे डोळे कुठे लावतो? पर्वताकडे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जिथून माझं सहाय्य येणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो तिथून माझं सहाय्य
येता येणार आहे. हालेलुया. हल्ल्या. आणि पुढे लिहिलं की माझं सहाय्य कोण आहे? यहोवा. प्रेज लॉर्ड. आणि आम्हाला त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की यहोवा माझं सहाय्य, असं तो म्हणतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अनेक गोष्टी आहेत हालेलुया देवाच्या वचनामध्ये शिकण्यापूर्वीसाठी. आपल्याकडे अनेक गोष्टी आणखीन एका वचनात मी तुम्हाला नेऊ इच्छितो. मी तुम्हाला थोडंसं आत्मिक गोष्टीकडे घेऊन येऊ इच्छितो. प्रेज लॉर्ड. एका वचनामध्ये तुम्हाला नेऊ इच्छितो. यशाया भविष्यवादीचं पुस्तकाचा 31वा अध्याय, 31वा अध्याय, यशायाचं पुस्तक, यशाया भविष्यवादीचं पुस्तकाचा 31वा अध्याय, पहिले 3 वचनं मी तुम्हासाठी वाचतो. जे सहाय्यासाठी, प्रेज लॉर्ड. आता हा आत्मिक विषयामध्ये आला आपण. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्याला जे प्रवास सुरू झाला, आपला देवाच्या वचनातून जो प्रवास सुरू होता, आपल्या आत्मिकतेकडे आलो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे सहाय्यासाठी खाली, पुन्हा वाचतो मी, जे सहाय्यासाठी खाली मिस्रात जातात व घोड्यांवर अवलंबून राहतात. प्रेस घोड्यावर अवलंबून राहतात व रथ बहुत आहेत म्हणून त्यांच्यावर, व घोडेस्वार फार पराक्रमी आहेत म्हणून त्यांच्यावर भरोसा ठेवतात, पण इस्रायलाच्या पवित्राकडे लक्ष लावत नाही आणि यहोवाला शोधत नाही, त्यांना हाय हाय. प्रेस लॉर्ड. तरी तोही ज्ञानी आहे आणि अरिष्टाणी, आणि प्रेस लॉर्ड कोण? देव. आणि आपली वचने माघारी घेणार नाही, तर तो दुष्कर्माच्या घराण्याविरुद्ध व अन्याय करणाऱ्यांच्या सहाय्याविरुद्ध तो उठेल. सहाय्याविरुद्ध तो उठेल. हालेलुया. मिस्री तर मनुष्य आहेत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. ते देव नाहीत, त्याचे घोडे मांस आहेत, आत्मा नाहीत. जेव्हा यहोवा आपला हात पुढे करेल तेव्हा सहाय्य करणारा अडखळेल, आणि त्यांचे सहाय्य केले आहे तो पडेल, आणि ते मिळून क्षय पावतील. प्रेस लॉर्ड. नामशेष होते. प्रेस लॉर्ड. काय शिकलो या वचनातून आपण? प्रेस लॉर्ड. दावीद राजा म्हणतो, मी आपली दृष्टी कुठे लावतो? पर्वताकडे लावतो. उंच ठिकाणी, स्वर्गीय स्थानाकडे. पर्वताकडेचा अर्थ काय? इस्रायलाची पद्धत होती प्रार्थना करण्याची, की ते उंच स्थानाचा उद्देशन म्हणत होते, जे स्वर्गीय स्थानांना उद्देशन म्हणत होते, की आम्ही आमची दृष्टी त्याच्याकडे लावतो. हा मॅन, तिथून आमचं सहाय्य होणार आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. या ठिकाणी आम्हाला देवाचा इशारा, देवाचं वचनात आम्हाला इशारा देते. आणि आज आम्हाला ह्या गोष्टीमधून आम्हाला काही आत्मिक गोष्टी शिकायच्यात. काय शिकायचं? जे सहाय्यासाठी. हालेलुया. दावीद राजा कशासाठी प्रार्थना करते? सहाय्यासाठी. हेल्प, मदत आम्हाला पाहिजे. हालेलुया. मग आम्ही कोणाकडे जायचं? तर दावीद राजा जे सांगत आहे, दावीद राजा त्याच्याविषयी रिझन देते आणि त्याच्याविषयी उत्तर देते की माझं सहाय्य मी देवाकडे मागेल, मी यहोवाकडून सहाय्य पावेल. हालेलुया. परंतु देवाचं वचन, देवाचा भविष्यवादी या ठिकाणी यशाया सांगत आहे की जे सहाय्यासाठी खाली मिस्रात जातात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मिस्र या ठिकाणी सिम्बॉलिक आहे, या ठिकाणी उदाहरण दाखल आहे. मिस्र म्हणजे काय? इस्रायलासाठी मिस्र म्हणजे काय? प्रेज लॉर्ड. मिस्रचा अर्थ आहे गुलामगिरी. प्रेज लॉर्ड. 450 वर्ष देवाने इस्रायलाला, प्रेज लॉर्ड, मिस्राच्या गुलामगिरीत ठेवलं होतं. आमेन. 1 नाही, 2 नाही, 100 नाही, 450 वर्ष. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही पाहतो की 450 वर्ष त्या ठिकाणी ते गुलामगिरीमध्ये होते. प्रेज लॉर्ड. गुलाम होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अधिकाराखाली होते. त्यांना स्वतःचं अस्तित्व नव्हतं. प्रेज लॉर्ड. त्यांना जगण्याचं देखील अस्तित्व नव्हतं. अत्यंत कष्टमय जीवन होतं त्यांचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही पाहतो की हालेलुया देवानं त्यांना मोशेच्या द्वारे, हालेलुया, 450 वर्षानंतर हालेलुया मोशेच्या द्वारे मोठं तारण आणून फारोच्या, हालेलुया, ताब्यातून, हालेलुया, अधिकारातून, हालेलुया, प्रेज लॉर्ड, त्यांचं आधिपत्यातून त्यांनी काय केलं? बाजूला काढून आणलं. हालेलुया. आम्ही पाहतो ते महान चमत्कार केल्यानंतर, हालेलुया, तो समुद्र दुभागून त्याने इस्रायलाला बाहेर आणून कित्येक मिस्रांना त्याने मारून टाकलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याने ते पुढे 40 वर्षानंतर आम्ही पाहतोय की त्यांनी त्यांच्या निवडलेल्या ज्या प्रॉमिस लँडमध्ये इस्रायलला त्यांनी काय केलं? स्थापित केलं. आमेन. यहोशुआच्या द्वारे त्यांना वाटणी करून 12 कुळांना देश वाटून तो दिला. हालेलुया. तिथले पूर्वीचे जे लोक होते, राजे होते, राजवटा होत्या, सर्व काही त्यांनी देवानं खाली करून राहिलेल्या, देवानं त्यांच्या विरोधात लढाई करून, देव स्वतः त्याच्या सैन्यासह येऊन लढाई करून, हालेलुया, सहाय्य देऊन, हालेलुया, त्यांनी त्याचा देश त्यांना दिला. आमेन. आणि त्यांना स्वतंत्र राज्य जे अब्राहमाला त्यांनी दिलं होतं, जे अब्राहमाला दिलेलं त्याने प्रॉमिस होतं, हालेलुया, ते त्याने पूर्ण केलं. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता देव काय म्हणतो?
आत्मिक संदेशाच्यातून काय आहे की तुम्ही पुन्हा फिरून त्या गुलामगिरीकडे जाऊ नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला मोठ्या चमत्काराने, मोठ्या प्रयत्नाने मी तुम्हाला तिथून सोडवलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हीच वचन आपण नव्या करारात घेऊ. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रभूच्या लोकांनो, तुम्हाला मला प्रभू येशूने काय केलेले, मोठ्या चमत्कारातून द्वारे आम्हाला सोडवलेले. त्या क्रूसावर स्वतः मरण प्रभू येशूने आलेले तुम्हाला आणि मला पापापासून काय केलेले, सोडवलेले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला पापाची क्षमा दिली त्याने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमची पापं त्याने त्याच्यावर घेतली. हालेलुया. यशाया 53 मध्ये म्हणतो त्याने आमची पापं त्याने उचलून घेतली. हालेलुया. माझ्या पापासाठी तो चेचला गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मला त्याने स्वतंत्रता दिली. आमेन. त्याने मला तारण दिलं. आमच्या भाषेमध्ये त्याने आम्हाला तारण दिलं. त्याने आम्हाला उद्धार दिला. त्याने आम्हाला नरकापासून सोडवलं. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्वानंतर आता प्रभू तुम्हाला मला या गोष्टी सांगत आहे की या सर्व केल्यानंतर पुन्हा तुम्ही मिस्राकडे जाऊ नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुन्हा तुम्ही तो जुना मनुष्य, जो जुना मनुष्य तुमच्यावर, ज्या जुन्या मनुष्यामध्ये तुम्ही त्याचे गुलाम होता, त्याच्या सवयीचे गुलाम होता, नरकाचे गुलाम होता, पापाचे गुलाम होता आणि तुमचा शेवट निश्चित होता नरकामध्ये. तिथून त्याने, ख्रिस्ताने आपल्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला विकत घेतलंय. ज्या ठिकाणी मला मरायला पाहिजे, ज्या ठिकाणी मला क्रूसावर झाला पाहिजे, ज्या ठिकाणी माझं रक्त सांडायला पाहिजे, ज्या ठिकाणी मला मृत्यू आला पाहिजे, हालेलुया, जिथं माझा नाश व्हायला पाहिजे, जिथं मी शापित व्हायला पाहिजे, तिथंच या सर्वांसाठी आपला प्रभू येशू शापित झाला. माझे सर्व शाप, प्रेज द लॉर्ड, त्याने स्वतःवर घेतले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्याने मला आणि तुम्हाला सोडवलंय. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज प्रभू आम्हाला याच गोष्टी सांगितली की मागे जाऊ नका. हालेलुया. सहाय्यासाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं सहाय्य निवडलेल्या माझ्या लेकरांनो, देवाच्या तारलेल्या लोकांनो, हालेलुया, प्रभूच्या रक्तानं जर तुम्हाला निवडलेलं आहे, प्रभूच्या रक्तानं तुमच्यावर शिक्का मारलेला आहे, तुम्ही तारलेले आहात. हालेलुया, हालेलुया, तुम्ही उद्धारलेले आहात. हालेलुया. तर तुमचं सहाय्य करण्यासाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाकडे सामर्थ्य आहे. देव सामर्थ्यशाली नाही असं नाहीये. काल देव सामर्थ्यशाली होता, आज नाही असं नाहीये. देव सदा सर्व काळ सारखाच आहे. तो युगानुयुग सारखा, असं देवाचं वचन म्हणतं. तो कधी बदलत नाही. बदलतो आम्ही, बदलतो तुम्ही. हालेलुया. आणि आम्ही आमचे विचार बदलतो. हालेलुया. देव कधीही बदलत नाहीये. त्याचं प्रॉमिस, त्याचा करार त्याने कधीही बदललेला नाही. आजही तो तसाच आहे आणि तुमच्या माझ्यासाठी तो तसाच आहे. आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वादच आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी पहा काय म्हणतो की तुम्ही ते जे खाली मिस्रात जातात, खाली फिजिकली देखील आम्ही पाहतो की ते इस्रायलाच्या खालच्या बाजूला आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खाली याचा अर्थ आहे की पुन्हा मागे. हालेलुया. मागच्या जीवनामध्ये, मागच्या सवयींमध्ये, मागच्या मित्रांमध्ये, मागच्या सहभागितेमध्ये, मागच्या जुन्या विश्वासामध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, जो कोणी जातो, हालेलुया. आणि का त्यांना असं वाटतं तिथं काय आहे, त्यांचे घोडे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते घोड्यावर म्हणत. घोडा काय आहे, सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. रथ बहुत आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन 3ऱ्या वचनामध्ये म्हणतं की मिस्त्री काय आहेत, मनुष्यच आहे. ते काय सहाय्य करणार तुम्हाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते देव नाहीत. मी तुमचा देव आहे. ते देव नाहीत. हालेलुया. मी तुमचं सहाय्य करणार आहे. हालेलुया. त्यांचे घोडे तर काय आहेत, मांस आहेत व आत्मा नाहीत. मी आत्मा तुमच्यासाठी सदा सर्व काहीतरी पवित्र आत्मा त्याने आमच्यासाठी दिला. जो आमच्या संगती राहतो, तो आम्हाला सहाय्य करतो. तो दिवस व रात्र, हालेलुया, तो आम्हाला सहाय्य करतो. हालेलुया. एका ठिकाणी देवाचं वचन म्हणतो तो कधीही झोपत नाही. आमचा देव कधी झोपत नाही, डुलकीही घेत नाहीये. तो दिवस व रात्र आम्ही झोपतो पण तो कधी झोपत नाही आमच्यासाठी. हालेलुया. सदा सर्व काळ तो जागा आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोवा म्हणतो जरी तुम्ही सहाय्य पावला तिथून, हालेलुया, पुन्हा वचन वाचतो मी, जेव्हा यहोवा आपला हात पुढे करेल तेव्हा सहाय्य करणारा अडखळेल. जो तुम्हाला सहाय्य करेल त्याला देखील फटकेल. हालेलुया. अडखळ नाही. ज्यांचे सहाय्य केले तो देखील पडेल. हालेलुया. आणि दोन्ही मिळून, ते सर्व मिळून क्षय पावतील. हालेलुया. देवाचं वचन आहे, क्षय पावतील, नामशेष होतील. जो तुम्हाला सहाय्य करेल त्याला देखील तुम्हीच अडखळ होताल. हालेलुया. तुम्ही देखील पडाल, तो पण पडेल. हालेलुया. का? कारण तुम्ही निवडलेले आहात. का? कारण तुम्ही येशूच्या रक्ताला कमी लेखता.
प्रेस लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही मागे जाता, मागच्या जीवनात जाता, मागील गोष्टींची हेल्प घेता, मागील पापाकडे जाता, पापी जीवनाकडे पुन्हा तुम्ही डोकावता, पुन्हा जुन्या मनुष्याकडे डोकावता. हालेलुया. जुने सहाय्य घेण्यासाठी तुम्ही जेव्हा आपला विश्वास, खरा विश्वास, देवानं मिळवलेला विश्वास, तारणारा उद्धारणारा विश्वास जर सोडताल तर निश्चित हालेलुया. प्रेस लॉर्ड. वर एक शब्द आहे, त्यांना हाय कर्स शापित आहे. प्रेस लॉर्ड. याच्यासाठी देवानं तुम्हाला मला तारलं नाही आहे. आमचा देव प्रेस लॉर्ड हालेलुया फार मोठा व प्रेमळ देव आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्याची इच्छा आहे तुमचा व माझा उद्धार व्हावा. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्याची इच्छा आहे आम्हाला त्याने सहाय्य करावं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आमचं सहाय्याकडे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. एक वचन तुमच्यासाठी मी वाचू इच्छितो. हालेलुया. इफिसचा पहिला अध्याय 20 आणि 21. इफिस पत्र याचा पहिला अध्याय 20. इफिस पत्राचा पहिला अध्याय 20 आणि 21. त्याने म्हणजे कोणी? देवाने. त्याने ख्रिस्ताच्या ठाई ती करणी करून दाखवली आहे, कारण त्याने त्याला मेलेल्यातून उठवले आणि त्याला आपल्या उजवीकडे आकाशातल्यांमध्ये बसवले. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. हालेलुया. प्रेस लॉर्ड. सर्व सत्ता व अधिकार, सामर्थ्य व धनीपण व प्रत्येक नाव जे या काळी ठेवलेले आहेत, केवळ नव्हे तर येणाऱ्या काळी ठेवण्यात येईल, त्यापेक्षा त्याने त्याला फार उंच बसवले. प्रेस लॉर्ड. 22 वचन म्हणतो, आणि त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन केल्या. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. काय समजायचं? आमचं सहाय्य करणारा प्रेस लॉर्ड प्रभू येशू ख्रिस्त. देवानं येशू ख्रिस्ताला सर्वोच्च केलेलं आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. अशी कुठली गोष्ट नाही की ती तुम्हाला त्याच्याकडनं सहाय्य पाहू शकणार नाही, की ती देवाला शक्य नाही आहे आणि ती कदाचित मिस्रामध्ये तुम्हाला मिळेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं यशामध्ये की ते मिस्री केवळ मनुष्य आहेत, त्यांचे घोडे केवळ मांस आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यांचे रथ आणि ते काही आत्मे नाही आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमचा येशू सर्वोच्च आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. देवानं त्याला सर्वोच्च स्थानी बसवले. इतकंच नाही, सर्व सत्ता, प्रेस लॉर्ड, हालेलुया, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, याचे प्रत्येक नाव, जे नाव या पृथ्वी आत्ता आहे व याच्यानंतर येणार आहे, या सर्वांपेक्षा त्याला अधिक मोठा केला. प्रेस लॉर्ड. सर्व वस्तू त्याच्या पायाखाली हालेलुया काय केलेलं? अधीन केलं. मग आम्ही कोणाकडे जायचं? मग आमचं सहाय्य कुठून मिळणार आहे? आमच्यासाठी आमचा येशू आमचं सर्व सहाय्य आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आज विश्वास नीट करा. प्रेस लॉर्ड. आजही तुम्ही जर काही गोष्टीत मनुष्याकडे जाताल, तुमच्यातला मनुष्य असो किंवा बाहेरचा मनुष्य असो, आज जर तुम्ही कोणावर भरोसा करत असाल, कोणीतरी माझा मनुष्य मला सहाय्य करेल, मग कदाचित तुम्हाला स्वतःवर विश्वास काहीतरी असेल. हालेलुया. कदाचित माझ्यामध्ये अशी काही आहे की मी माझं सहाय्य शोधू शकतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. कोणी व्यक्तीचा गट प्रभूची जर तुम्हाला सहाय्य करण्याची असं तुम्हाला वाटत असेल, हालेलुया, तर लक्षात ठेवा. हालेलुया. आमच्याकडे असं सहाय्य आहे की ते सर्वोच्च सहाय्य आहे. हालेलुया. आणि तोच आपलं सहाय्य. हालेलुया. अशा प्रकारे आम्हाला करू इच्छितो की आमच्या सर्व गोष्टीमध्ये आमच्या गरजा पूर्ण होऊन, हालेलुया, प्रेस लॉर्ड, आम्हाला अधिक आशीर्वादित करण्यास ते सामर्थ्यशाली आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियांनो, हालेलुया, आमची दृष्टी, आमचा दृष्टिकोन देवाकडे असायला पाहिजे. आमचा दृष्टिकोन देवाकडे असं, नव्या काळात आमचा दृष्टी येशूकडे लावा. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पण देवानं सर्व अधिकार आता कोणाकडे दिले? प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. येशूकडे दिलेले आहेत. हालेलुया. त्याला सर्वोच्च स्थानी सर्व अधिकार त्याच्या पायाखाली आहेत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. अशी कोणची गरज आहे, अशी कोणचा प्रश्न आहे तुम्हाला की हालेलुया, जो तुम्हाला सुटत नाही आहे? हालेलुया. प्रेस लॉर्ड. येशूला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रत्येक जण आपल्या हृदयात म्हणा, येशूला सर्व काही शक्य आहे. माझ्या प्रत्येक गरजा
माझे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य प्रभू येशूमध्ये. आज प्रभू येशू हृदयामध्ये बोलत राहा आणि हृदयामध्ये हे कथन करत राहा की येशूला माझ्या जीवनात असलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी येशूकडे उत्तर आहे. हालेलुया. आणि येशू मला सोडवू शकतो. येशू मला सर्वोच्च आनंद देऊ शकतो. येशू माझ्या सर्व गोष्टीमध्ये मला आणि तृप्त करू शकतो. देवाला सर्व काही शक्य आहे. येशूला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. कारण त्याने सर्व काही त्याच्या पाया करते. अजून एक वचन वाचू. फिलिप्पियर्स पत्राचा 2 अध्याय 9-10 वचन वाच तुमच्यासाठी. यामुळे देवाने त्याला फारच उंचही केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव त्याला दिले. कोणाला दिले? प्रभू येशू ख्रिस्ताला. प्रेज लॉर्ड. काय या गोष्टी आपण पाहतोय? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. दावीद राजा ज्या दृष्टीविषयी बोलत आहे, जिथं आम्ही लावायला पाहिजे तिथं आम्ही कुठे लावायला पाहिजे याविषयी आम्ही आज काय करता? प्रकटीकरण करत पाहते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही ह्या गोष्टी नव्या करत पाहते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही दृष्टी कुठे लावायची? प्रेज लॉर्ड. आम्ही दृष्टी कोणाकडे लावायची? प्रेज लॉर्ड. आम्हाला देवाचं वचन नव्या कारणाचंही शिकवत आहे की आमची दृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावायची. कारण त्याच देवानं, यहोवा देवानं आता सर्व कारभार प्रेज लॉर्ड आपल्या पुत्राकडे दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करू शकतो. प्रेज लॉर्ड. त्याने त्याला फारच उंचही केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव त्याला दिले, यासाठी की आकाशात म्हणजे स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काय आहे त्यातील प्रत्येक गुडघा त्याच्या येशूच्या नावाने टेकावा. देव बाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे काय करावे? कबूल करावे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव आम्हाला सहाय्य करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. त्याची इच्छा आहे की हालेलुया की आम्हाला त्याने सर्व गोष्टीमध्ये सहाय्य पुरवावं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि तो आमचा गुंचकाड आहे. मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन. हालेलुया. माझे सहाय्य कुठून येते? हालेलुया. प्रेज लॉर्ड. यहोवा जो हालेलुया पृथ्वीचा व आकाशाचा निर्माण करता त्याच्यापासून माझं सहाय्य येते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दाविदाचं एक कथन, दाविदाचं एक वचन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्हाला याविषयी सांगत आहे की जो हालेलुया जे वरून येणारं सहाय्य ते कोणाकडून येणार आहे? येशूकडून येणार आहे. म्हणून आम्हाला येशूकडे नेहमी पाहत राहिलं पाहिजे. अजूनही येशू सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करण्यासाठी, आज मला सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण हालेलुया सहाय्य देण्यासाठी आज तितकंच सामर्थ्यशाली आहे. आणि माझ्या प्रियांनो हालेलुया. आणि हेच आम्हाला शिकायचं की आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी तो सामर्थ्यशाली आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. सर्व काही शक्य आहे. प्रभू येशूला सर्व काही शक्य आहे. प्रभू येशूवर विश्वास करणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की आम्हाला प्रत्येकाला त्याने अधिक अधिक आणि अधिक आशीर्वादित करावं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुढे जाऊन त्याने एका वचनातून आणखीन आमच्याशी खूप बोला. प्रेज लॉर्ड. की जे वचन आहे मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. स्तोत्रसंहिता 119 आणि 18वं वचन. मी तुझ्या नियमशास्त्रातले आश्चर्य पाहावी म्हणून तू माझे काय कर? डोळे उघड. नियमशास्त्रात काय आहे? सर्व काही येशूविषयी लिहिलं आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आम्ही जे काही नव्या करारात आज वाचत आहे ना त्या सर्व गोष्टी नियमशास्त्रात लिहिलेल्या आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एका ठिकाणी देवाचं वचन मागच्या वेळेस शिकवताना शास्त्रभाग या विषयात शिकवताना मला देव शिकवत होता. प्रत्येक याला प्रभू शिकवताना म्हणतो तुम्ही ह्या शास्त्रभाग वाचला नाही का? ते माझ्याविषयी लिहिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र असू द्या, गीता असू द्या, भविष्यवाद असू द्या, भविष्यवादाची पुस्तकाचं प्रत्येक वचन वाचा तुम्ही. प्रत्येकामध्ये तुम्हाला येशू दिसेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आला. आणि यातून आम्हाला शिकवतं की आम्हाला काय करायला पाहिजे? तो प्रार्थना करते. हालेलुया. 18 वर्षामध्ये तू माझे डोळे उघड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि जेणेकरून मी तुझ्या नियमशास्त्रातली आश्चर्य पाहावेत. हालेलुया. अजून एक वचन आहे 141:8 मधले. स्तोत्रसंहिता 141:8 मधून. तथापि हे यहोवा प्रभू माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. तुझ्या ठाई मी आश्रय घेतो. माझा जीव उघडा सोडू नको. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. दावीद प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं सहाय्य शोधायचं, पित्याचं सहाय्य शोधायचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशूचं
अजून या जगामध्ये येणं झालं नव्हतं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तो आहे, आम्हाला माहिती आहे. योहानाच्या पुस्तकात आम्ही पाहतो, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये हालेलुया, ख्रिस्तच्या सुरुवातीच्या आधीपासून हालेलुया तो आहे. परंतु तो आम्हाला या पृथ्वी तलावर नव्या करारामध्ये जो येणार होता त्याच्याविषयी तो आम्हाला शिकवतो. हालेलुया. तोपर्यंत यहोवाच सर्वोच्च, यहोवा देवच सर्वोच्च, आणि त्याचीच भक्ती केली जायची. आणि पाहतो या ठिकाणी आणि त्या ठिकाणी 141 आलेल्या 8मध्ये देवाचं वचन स्पष्ट करते. काय म्हणते की माझे प्रेज लॉर्ड, तथापि हे वा माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत, तुझ्या ठाई मी काय करतो, आश्रय घेतो, माझा जीव उघडा सोडू नको. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन देवाचं कार्य आहे. प्रेज लॉर्ड. ते आमचं मार्गदर्शन आहे, तो आमचं सहाय्य आहे. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की तुम्हाला व मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने सहाय्य द्यावं. म्हणून आम्ही हालेलुया मिस्राकडे जायचं नाही आहे. जुना मनुष्य सोडलेला आहे. आम्ही जुन्या गोष्टीकडे जायचं नाही. हालेलुया. जुन्या व्यक्तिमत्वाकडे जायचं नाही. हालेलुया. जुन्या स्वभावाकडे जायचं नाही. जुन्या पापाकडे जायचं नाही. हालेलुया. हालेलुया. जर तू उद्धारलेला आहे, जर तू तारलेला आहेस, तर तू संगती, देवाच्या संगती चालत राहा, देवाकडे पाहत चालत राहा. हालेलुया. आज ही देवाची इच्छा तुमच्या व माझ्यासाठी की आमचा दृष्टिकोन देवाकडे असायला पाहिजे, आमचा दृष्टिकोन येशूकडे असायला पाहिजे. आता यहोवा देवानं सर्व काही प्रभू येशूच्या हातात दिलेले आहे. आमेन. एव्हरीथिंग इज गिवन इन हँड ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि जीसस इज तो कसा आहे, सर्वोच्च स्थानी आहे. हालेलुया. द सुप्रियर प्लेस. हालेलुया. त्याच्यासाठी देवाने निर्माण केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टेकावा अशा रीतीने तो उंच आहे, आणि आम्हाला तो सहाय्य करण्यासाठी आम्हाला सर्वोच्च आणि जवळचा मित्र देखील तो आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो मित्र आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो ॲज अ फ्रेंड लाईक. हालेलुया. येशू कधी कधी आमच्या संगती मित्रासारखा आहे. हालेलुया. की आम्हाला कुठल्या प्रकारचं भय त्याच्याविषयी वाटलं नाही. असं मित्राचं सहाय्य जसं आहे तसं तो आमच्या संगती तो चांगला शेजारी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आमच्या कष्टात आम्हाला सोडून जात नाही आहे. आमेन. प्रेज. जसं आम्ही चांगल्या शंभरुणीविषयी वाचतो, जर चांगला शंभरुणी हे येशूचं उदाहरण आहे. हालेलुया. हालेलुया. तो आपल्याला तो सर्व काही पहिल्यांदा तो तुमच्याकडे येतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याची इच्छा तो तुम्हाला सहाय्य करावं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एका ठिकाणी लिहिलेलं देवाचं वचन लिहिलं की 100 मेंढरं असताना 1 मेंढरू जरी हरवलं तर तो मागं जातो एकाला शोधायसाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एकही गमावू नये ही त्याची इच्छा आहे. आज देवाचं वचन यासाठीच येते की तो तुम्हाला मला गमावू इच्छित नाही आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माझी निवड, तुमचं माझं बोलावणं हालेलुया हे किमती आहे. प्रेज लॉर्ड. इज अ व्हेरी कॉस्टली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने स्वतःच्या रक्तानं तुम्हाला मला खरेदी केलेले आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवानं आपल्या पुत्राचं रक्त बलिदान तुमच्यासाठी दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून तुमचा व माझा उद्धार अत्यंत किमती आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याला तुम्हाला मला गमवायचं नाही आहे. प्रेज लॉर्ड. तो येऊन अनेक वचनातून इथून तिथून तो आम्हाला काय करताय, तो नेहमी आम्हाला जागृत ठेवून आम्हाला तो सांभाळू इच्छितोय. आणि आज देवाचं हेच वचन आहे की पुष्कळदा आम्ही मागे वळतो. पुष्कळदा आमच्यातले लोक तारलेल्या अवस्थेतून मागे जातात. पुष्कळजण अजून मागच घुटमळतात. हालेलुया. त्यांचा उद्धार झाला, त्यांचं तारण झालं. हालेलुया. आणि काही काळानंतर पुन्हा ते मागं घसरतात. हालेलुया. माझ्या प्रियानो, आज आज तुम्हाला प्रत्येकाला आज देवाचं वाणी आहे. आज ही संधी आहे. अजून येशू आला नाही आहे, अजून शापित व्हायची अवस्था आली नाही आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही नव्या करत आहे दोघं. अजूनही देवाची कृपा आमच्यावर मोठी आहे. अजून प्रभू आला नाही आहे. अजूनही संधी आहे. आजही पश्चातापाची संधी आहे. आजही त्याचा दरवाजा उघडा आहे. आजही स्वर्गाचा दरवाजा जो त्याने उघडा केला त्याचे अजूनही हात पसरलेलेच आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. क्षमा मागून आपले विश्वास पुन्हा नीट करून पापाची क्षमा मागून पुन्हा एकदा हालेलुया आम्ही पुन्हा देवाकडे वळूया. प्रेज लॉर्ड. आज जर तू मागं वळला असेल माझ्या भावा, माझ्या बहिणी, हालेलुया, हे माझ्या प्रिय लोकांनो, हालेलुया, आजही तुमच्या जीवनात अशी कुठेतरी अवस्था आली असेल की तुम्ही पुन्हा आपल्या मागच्या जीवनाकडे, मागच्या स्वभावाकडे, मागच्या विचारांकडे, मागच्या परिस्थितीकडे हालेलुया नतमस्तक झाला, किंवा तुमच्याकडे मजबुरीने तुम्ही मागे वळला असेल, तर आज आत्मिकरित्या पहिल्यांदा, कदाचित शारीरिकरित्या तुम्ही या गोष्टी आत्मिकरित्या पहिल्यांदा तुमच्या हृदयामध्ये देवाला क्षमा मागा, पश्चाताप करा. प्रभू मला क्षमा कर. हालेलुया. प्रभू माझा उद्धार झाला, त्या उद्धारानं मी फार स्वस्त समजलं प्रभूची. हालेलुया. प्रभूची माझा उद्धार किमती आहे.
माझा उद्धार फार उच्च आहे. अरे माझा उद्धार ख्रिस्ताच्या रक्ताचा ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला तारलेला आहे, म्हणून तो किमती आहे. अरे आम्ही हे याला खूप सहाय्य काय म्हणतात सामान्य लेखलं. एका ठिकाणी लिहिलेलं आम्ही देवाच्या येशूच्या रक्ताला सामान्य लेखतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे निश्चित चांगलं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू तुम्हाला मला संधी देत आहे. प्रेज द लॉर्ड. कुठे तुम्ही दृष्टी लावणार आहे ना? प्रश्न आहे. या देववचनातून आम्हाला या एक गोष्ट सांगत आहे, दाविदाच्या गोष्टीतून आम्हाला एक गोष्ट कबूल करायची. मनुष्य म्हणून आम्हाला पुष्कळ गरज आहेत. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला पुष्कळ गरज आहेत. रोज आम्हाला वेगवेगळ्या रीतीने आम्हाला सहाय्य पाहिजे असतं. आलेल्या प्रेज द लॉर्ड. आलेल्या आम्ही पाहत आहे, आम्ही मान्याचं उदाहरण जर पाहिलं तर रोज त्यांना गोळा करायला लागायचं, रोज त्यांना सकाळी उठावं लागायचं, रोज भांडी भरून त्यांना आणावं लागायचं, रोज संध्याकाळी त्यांना सांभाळावं लागायचं. आलेल्या प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला प्रश्न येणार आहे, कष्ट येणार आहेत. आलेल्या प्रेज द लॉर्ड. लढाई रोज चालू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु आजचं हे वचन मी तुम्हाला आज विश्वासाने तुमच्यामध्ये माझ्यामध्ये प्रथम मला व तुम्हाला देखील आले. पवित्र आत्मा हेच शिकवत आहे, सहाय्य देवाकडून घ्यायचं, मनुष्याकडून नाही. सहाय्य भरून मिळवायचं. आमेन. आम्ही हे पण गोष्ट शिकलो. प्रेज एफिसकरमध्ये शिकलो, फिलिपाईकरमध्ये शिकलो की आम्हाला सर्वोच्च सहाय्य करण्यासाठी देवानं त्याला येशूला सर्वोच्च स्थानी बसवलं की त्याने आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू शकतो. एवढं सामर्थ्य आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अशी कुठली गोष्ट नाही आहे की तो तुम्हाला देऊ शकत नाही. हालेलुया. शैतान देखील देऊ शकत नाही, परंतु माझा प्रभू मला सर्व काय देऊ शकतो. जे काही नेमलेलं आहे माझ्यासाठी, जे काही माझ्या जीवनात लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनात तो पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज आपलं हृदय, आज आपलं जीवन, आज आपलं मन, आज आपले विचार, हालेलुया, आजच या क्षणी हालेलुया जाचा त्याला खंगाळा. आलेल्या कुठे मागे पाहिलं माझ्या स्वभावात, माझ्या विचारांमध्ये कुठेतरी मी मागे पाहतोय, कुठेतरी मी जगाकडून सहाय्य मागत आहे, मिस्राकडून सहाय्य मागत आहे. देवाची इच्छा आहे आलेल्या बिलकुल जायचं नाही मिस्रामध्ये. देवाची सहाय्य जिथून तुमच्या गुलामगिरीतून तुम्हाला सोडवलं आहे, ज्या पापातून तुम्हाला सोडवलं आहे, ज्या पापातून येशूनं त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला क्षमा दिलेली आहे आलेल्या, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाच्या सहाय्य, देवानं जे सहाय्य, जे किमती सहाय्य, देवानं जे तुमच्यासाठी किंमत मोजलेली त्याच्याकडे दृष्टिकोन लावा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. माझ्या प्रियांनो, हालेलुया. या जगामध्ये हालेलुया आमचं आयुष्य फार थोडकं आहे, परंतु जोपर्यंत आमचं आम्ही शहरामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला आमचं उद्धार, आमचं तारण साधून घ्यायचं आहे. कारण 60 व 70 वर्षाच्या काळानंतर कदाचित 80 वर्ष, कदाचित 100 वर्ष जगू आम्ही, परंतु यानंतर आम्हाला अनंत काळ जगायचं आहे. प्रेज लॉर्ड. त्याच्याकडे लक्ष ठेवा. हालेलुया. त्याला सहजासहजी समजू नका. त्या श्रीमंताचं उदाहरण घ्या. हालेलुया. बायबलमध्ये ही उदाहरणं आहेत. काही उदाहरणं आहेत की ज्या मृत्यूनंतर देखील काय होणार याची उदाहरणं बायबलमध्ये आहेत. त्याच्यावर विश्वास करा. हालेलुया. तो श्रीमंत त्या लाजाराकडे बघून लज्जित होतो आणि जो लाजार त्याच्या दारात पडलेला, त्याच्या कचऱ्यातला खाणारा, हालेलुया, त्याच्याकडे बघून तो काय होत आहे त्याच्या जीवनामध्ये असा घाणेरडा पण कधी त्याच्याकडे त्याने वळून पाहिलं नाही. त्याने कदाचित त्याला बघून थुंकलेलं असेल, कदाचित त्याला बघून कधी कधी उलटी झालं असेल, कारण त्याच्या शरीराला फोडं होती आणि त्याला कुत्री फोडं चाटायचे. असं देखील बायबलमध्ये लिहिलंय. आम्ही असं पाहतो की त्याच्या करंगळीत बसेल इतकं पाणी, एक थेंबर पाणी पिण्याची त्यांनी इच्छा केली. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा. तिथं तो म्हणतो जिथं मृत्यू देखील येणार नाही आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हा मृत्यू नाही आहे. पहिला मृत्यू फक्त शारीरिक आहे. शरीरामध्ये आम्ही झोपणं आहे, त्याच्यानंतर एक बदलणं आहे. हालेलुया. आमचं शरीर जाईल पण आत्मा म्हणत नाही. हालेलुया. आम्हाला अनंत काळामध्ये जगायचं आहे. आम्हाला अनंत काळाचं शरीर देवाने दिलेलं आहे. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे आम्हाला अब्राहामाच्या उराशी राहून आम्हाला अनंत काळासाठी देवाच्या संगतीमध्ये आणि त्या नवीन यरूशलेममध्ये आम्ही प्रत्येक जण असावं. ही देवाची योजना आहे आणि ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. म्हणून आज त्याने तुम्हाला मला या पृथ्वी तलावर हालेलुया यासाठीच आशीर्वादित केलेले आहे आणि यासाठीच त्याने येशू ख्रिस्ताला आमच्यामध्ये पाठवून तारणाची मोठी योजना केली. हालेलुया. आणि आता हे तारण जे तुम्हाला मला दिलेलं आहे, आम्हाला आमच्याकडे राखून न ठेवता आम्हाला देखील हेच तारणाचं काय करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये एका नव्या करारामध्ये वाचत बसत नाही तर वेळ नाही माझ्याकडं. कोणाला 10 रुपये, कोणाला 5 दिले, कोणाला 1 दिला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना सांगितलं, कारभाऱ्यांना सांगितलं, तुम्ही जाऊन काय करा, व्यापार करा. प्रेज द लॉर्ड. उद्धार आहे तुम्हाला, फार मोठा उद्धार मिळाला आहे.
एखाद्याला 10,000चा उद्धार मिळाला, एखाद्याला 5,000चा देवाच्या दृष्टिकोनातून उद्धार मिळाला, एखाद्याला 1,000चा उद्धार मिळाला. हालेलुया. प्रेस लॉर्ड. देवानं सांगितलं याच्यावर तुम्ही काय करा, व्यापार केला. पुष्कळ दिवसांनी धनी आला, मालक आला. प्रेस लॉर्ड. आणि हिशोब विचारू लागला. ज्याने 10 केलं तर तो म्हणतो हे बघ, हे 5 केलं, बघ त्याने म्हणतो हे बघ मी त्याच्यावर दुप्पट केलं, 2 केलं त्याने मी दुप्पट केलं. परंतु ज्याच्याकडे 1 होतं तो म्हणतो तू कठोर आहेस म्हणून मी हे लपवून ठेवलं, जमिनीत पुरून ठेवलं. प्रेस लॉर्ड. हालेलुया. मला तो संदेश द्यायचा नाही आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की जे काही तारण तुमच्याकडे आहे, जो उद्धार तुम्हाला मिळाले, हालेलुया, त्या उद्धाराचा उपयोग करा. तुमच्यातून अनेकांचा उद्धार होण्यासाठी, तुमच्या जीवनाच्या साक्षीसाठी देव आज वाट पाहत आहे. आमेन. तुम्ही अजून तुमच्या उद्धारातच वर खाली होताय का? हालेलुया. तुमचा उद्धार परिपूर्ण होऊन तुम्हाला इतरांच्या उद्धारासाठी उपयोग व्हायचा आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मिळालं त्याच्या तुमच्या साक्षीतून अनेकांना दुसऱ्यांना उद्धार मिळाला पाहिजे, ते तारणात यायला पाहिजे. हालेलुया. आणि आम्ही अजून आमच्याच जुना मनुष्य पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा क्षमा मागतो, पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो. हालेलुया. नाही, एक विजयी जीवन जगायचा आज प्रयत्न करा. आज देवाकडे प्रार्थना करा की प्रभू मी एक विजय जीवन जगू इच्छितो, आज तू माझं सहाय्य कर. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. ज्याच्यासाठी तुम्हाला निवडलं, ज्यासाठी तुम्हाला उद्धार दिला, माहिती आहे तुम्हाला तुमची किंमत काय? हालेलुया. योनाच्या बाबतीत प्रभू मला नेहमी शिकवतो तुमची किंमत काय. हालेलुया. प्रेस लॉर्ड. योनाला देवाने का वाचवलं? तो तर पळून चालला होता. हालेलुया. त्याला निनवे शहराचा उद्धाराचं तारण त्या ठिकाणी सुवार्ता सांगायची होती. हालेलुया. तो तर पळून चालला होता. हालेलुया. प्रेस लॉर्ड. ते पण त्याला वाचवलं. प्रेस लॉर्ड. देवाने त्याला वाचवलं, त्याला दाखवलं. हालेलुया. शेवटच्या दिवशी जेव्हा शेवटच्या वचनात असं लिहिलेलं आहे, त्या शहरामध्ये सर्वांनी देवाला स्वीकारलं, देवाचा निरोप स्वीकारला आणि पश्चाताप केला. राजापासून प्राण्यांपर्यंत सर्वांनी उपवास केला व प्रार्थना केली, क्षमा मागितली व देवाच्या दृष्टिकोनाने ते पश्चाताप पावले आणि देवाने त्यांच्या विरुद्धचा क्रोध फिरवला. देवाच्या वचनाची भाषा ही क्रोध फिरवला. होय, तुमच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध ते देव काय करतो, असणारा क्रोध त्याने फिरवला. पण तो फिरवलेला क्रोध आम्हाला माहिती आहे, नव्हे करता आल्यानंतर आम्हाला माहिती आहे तो क्रोध येशूने आपल्यावर घेतला होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर तो क्रोध, त्या क्रोधासाठी येशू क्रूसावर गेला होता. त्याने तो क्रोध फिरवला. 1 नाही, 2 नाही, 1,20,000 लोक होते. प्रेज लॉर्ड. त्या शहरामध्ये, त्या काळामध्ये, त्या टाईपच्या त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये अत्यंत विरळ लोकवस्ती होती. प्रेस लॉर्ड. हालेलुया. जवळजवळ 3,000-4,000 वर्षापूर्वीची गोष्ट ही. हालेलुया. प्रेस. 3,000 वर्ष तरी झाले असेल, पण तुम्हाला सांगतो की अत्यंत विरळ लोकसंख्या जगामध्ये असताना 1,20,000 लोकवस्ती असणार हे निनवे शहर, प्रेस लॉर्ड, त्याचा उद्धार झाला एका व्यक्तीच्या साक्षीमुळं, एका व्यक्तीच्या हालेलुया घोषणेमुळं. आमेन. त्याचा उपयोग केला. कोणाचा उपयोग केला? योनाचा. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ते फक्त वचन योनासाठीच नाही आहे, तर तुमच्यासाठी व माझ्यासाठी पण आहे. प्रेज लॉर्ड. माझ्यासाठी व तुमच्यासाठी निनवे आहेत. माझ्यासाठी तुमच्यासाठी निनवे राखून ठेवली आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी सेवा आहे. प्रेज लॉर्ड. देवानं तुम्हाला मला निवडून ठेवलेलं आहे. जिथं आम्ही आहोत तिथं त्या ठिकाणी आम्हाला देवानं साक्षीसाठी निवडून ठेवलेलं आहे. आम्हाला सेवा करत राहायचं आहे. हालेलुया. बिझनेस करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे तारणाचा. जे तुम्हाला मिळालं, तुमच्यातून अनेकाचा उद्धार, अनेकाचा तारण झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. ही देवाची योजना आहे, हे देवाचं काम तुमच्या व माझ्यामध्ये, आणि यासाठी देवानं तुम्हाला नेमलेलं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमचं जीवन फार किमती आहे माझ्या प्रियांनो. आम्ही देवाचे लोक फार किमती, आमचा उद्धार खूप किमती आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला तो गमवायचा नाही आहे, आणि देवाची इच्छा नाही की तो आम्हाला गमवायचा आहे. म्हणून हालेलुया दावीद राजा प्रत्येक गोष्टीमध्ये तो सहाय्य देवाचं मागायचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही कोणाचं सहाय्य मागता? प्रेज लॉर्ड. या वचनातून आज तुम्हाला देवानं सहाय्य पुरव. माझी इच्छा, माझी प्रार्थना आहे की आज तुमच्यामध्ये देवानं हे कार्य करावं. हालेलुया. आज जर तुम्ही जगावर अवलंबून, स्वतःवर अवलंबून आहे, पैशावर अवलंबून असाल, तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या ज्ञानावर आणि तुमच्या टॅलेंटवर जर तुम्ही अवलंबून असाल तर फसाल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे सर्व काय म्हणतात त्याला? कुचकामी आहे. आमेन. हालेलुया. निकामी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एकच आहे की जे आम्हाला पूर्ण सहाय्य देऊ शकतो, ते म्हणजे येशू हे नाव.
प्रेज लॉर्ड. येशू हे नाव हालेलुया आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करू शकतो. आणि आज तो तुमच्या व माझ्यासाठी या वचनाच्या द्वारे हालेलुया मोठं सहाय्य घेऊन आलेलं आहे. हालेलुया जितके आज वचन ऐकत इथून पुढे ऐकतील हालेलुया मी विश्वास करतो. मी त्यांच्या तारणासाठी उद्धारासाठी प्रार्थना करो की त्यांच्यामध्ये असणारा उद्धार हालेलुया मी प्रार्थना करतोय की योना समान त्यांच्यामध्ये कार्य करो आणि त्यांच्या विश्वास केला नाही इतके लोक प्रभूमध्ये त्यांच्या जीवनातून घेऊ. आणि यासाठी तुम्ही विशेष रीतीने आपल्या स्वतःकडे लक्ष द्या की माझा धार व माझं तारण किमती आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की आमचं तारण माझं तारण हे किमती आहे. येशूच्या रक्तानं विकत घेतलेलं माझं उद्धार आहे, माझं जीवन आहे आणि मला ते व्यर्थ घालवायचं नाही. आज माझा प्रभू हालेलुया मला जर विचारलं तर माझ्याकडे ते धैर्य असायला पाहिजे की होय प्रभू हालेलुया मी तुझ्या नावासाठी जगलो हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देवाने सांगितलं पाहिजे येस बघ हे लोक तुझ्या जीवनाकडे तुझ्या साक्षीमधून प्रभूच्या राज्यामध्ये आले, माझ्या राज्यामध्ये आले. यासाठी तर मी तुला निवडलं, म्हणून तर मी तुला आशीर्वादित केलं, म्हणून तर मी तुला बोलवलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येणाऱ्या दिवसांमध्ये हालेलुया मला परवा वचन माझ्याशी बोललं हालेलुया विशेष करून त्या विहिरीविषयी, याकोबाच्या विहिरीविषयी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवानं प्रेज लॉर्ड आपला मार्ग बदलला, येशूने आपला मार्ग बदलला आणि त्यांची इच्छा केली की समरयामधून जाऊया. प्रेज लॉर्ड. शमरोनामधून जाऊया. प्रेज लॉर्ड. आणि सर्वजण त्यांना भाकरी आणायला पाठवलं आणि नंतर तो विहिरीवर थांबला. दुपारची वेळ आहे आलेली. एक स्त्री आली आणि तिच्याकडे त्याने मागितलं. आलेले प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आले माझ्या प्रियानं देवानं शमरोनाचा उद्धार करण्यासाठी एक स्त्री मिशनरी उभी करण्यासाठी हालेलुया आपला रस्ता बदलला. तुम्हाला माहिती आहे अरे ते गावचे गाव बदलून टाकलं देवानं. हालेलुया. एका पापी स्त्रीकडून हालेलुया प्रेज लॉर्ड त्या संपूर्ण गावाचा उद्धार झाला. 2 दिवस येशू त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये सुवार्ता गाजवली व त्यांनी विश्वास केला आणि ते म्हटले त्या स्त्रीकडे वळून आम्ही केवळ तिच्या शब्दावर नाही परंतु आम्ही येशू आज तुझ्याकडे पाहतोय आणि आम्हाला खरोखर प्रभू भेटलाय. प्रेज लॉर्ड. तुम्हाला लोकांना प्रभूकडे आणायचंय माझ्या प्रियानं. प्रेज लॉर्ड. आम्हाला मोठं व्हायचं नाही, तिने मोठी झाली नाहीये. प्रेज लॉर्ड. पेत्र मोठा झाला नाही, योहान मोठा झाला नाही, पाऊल मोठा झाला नाही. पाऊल तर म्हणतो शेवटच्या अगदी म्हातारपणामध्ये देखील पाऊल म्हणतो पाप्यांमध्ये मी मूर्ख आहे. अरे पहिला आहे हालेलुया आणि मी मूर्ख आहे म्हणतो तो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे आम्हाला जे सर्वोच्च करायचं आमच्या येशूला ज्याने आम्हाला या जगामध्ये त्याचं तारण त्याचा उद्धार गाजवण्यासाठी हालेलुया त्याने आम्हाला बोलावलं आहे, त्याने आम्हाला तारलेलं आहे, त्याने आम्हाला एक असं एक जीवन दिलेलं आहे. तर आज प्रभू तुमच्या जीवनाशी बोलत असताना मी प्रार्थना करते हालेलुया अनेक जण हालेलुया विश्वासाने मी प्रार्थना करते हालेलुया छोट्या मोठ्या गोष्टी सोडून द्या. छोटे मोठे रोग आजार दुःखी कष्ट येतील हालेलुया यापेक्षा हालेलुया प्रभूचे दुःख उचलायला सुरुवात करा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्ही स्वतःच्या दुःखात आहात, स्वतःच्या कष्टात का राहतात? मग प्रभूचं दुःख कधी घेणार? प्रभूच्या वेदना कधी सहन करणार? हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या वेदना कधी सहन करणार? हालेलुया. चांगल्या शमरोनीने काय केलं? आपलं नुकसान करून घेतलं त्याने. प्रेज लॉर्ड. त्याला पोचायला पाहिजे होतं, त्या व्यापाराच्या ठिकाणी त्याला पोचायला पाहिजे होतं. तो त्या ठिकाणी 2 दिवस कदाचित उशिरा पोचला असेल. हालेलुया. त्याचं आर्थिक नुकसान झालं, त्याने सहन केलं. प्रेज लॉर्ड. इतकंच नाही तो म्हणतो की मी येऊन परत राहिलेले पैसे पण परत दिलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कोणासाठी? ज्यांचा ते विरोध करत होते त्यासाठी. हालेलुया. जे इस्रायल त्यांना तुच्छ मानत होते अशा एका जखमी इस्रायलासाठी जखमी यहुदी मनुष्यासाठी हालेलुया त्याने केलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियानो प्रेज लॉर्ड. शंभरण्यापेक्षा देखील आमचा देव मोठा आहे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो नुकसान सहन करायला तयार आहे. प्रेज लॉर्ड. त्याची इच्छा आहे तुम्ही देखील तशाच हृदयाची तशाच मनाची घडायला पाहिजे. आम्हाला उंचवायचं नाही परंतु आम्हाला येशूला उंचवायचं आहे, त्याची सेवा उंचवायची आणि अनेक आत्मे देवाच्या राज्यात घेण्यासाठी. म्हणून मग असे सांगितलं आम्ही फार किमती आहोत. हालेलुया. आणि देवानं जर आम्हाला उद्धार दिलाय तारण दिलाय जर आम्हाला बोलवलंय तर त्याचं मिशन त्याचं कमिशन तुमच्या माझ्यासाठी निश्चित आहे. हालेलुया. हे निश्चित समजायचं. हालेलुया. केवळ आम्हाला जगण्यासाठी व तारण मिळण्यासाठी स्वर्गात देण्यासाठी नाही, कारण तुम्हाला मला या पृथ्वीवर ठेवलं यासाठी की तुमचा उद्धार तुमचा तारण अनेक पर्यंत पोहोचण्यासाठी देवानं तुम्हाला मला ठेवलेला आहे. प्रेज लॉर्ड. तो कसा पण गेला पाहिजे. हालेलुया. आमचं तन मन धन वेळ श्रम बुद्धी टॅलेंट्स जे काही आहेत हालेलुया याच्याद्वारे आम्हाला प्रभूची सेवा करायची, प्रभूचा महिमा गाजायचा, प्रभूच्या राज्य वाढवण्यासाठी. हालेलुया. देवानं तुम्हाला मला निवडले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियांनो आमचा देव खूप प्रेमळ आहे, त्याची इच्छा आहे
हालेलुया, प्रत्येक आत्मा हालेलुया, या जगातला प्रत्येक आत्मा हालेलुया. आणि आजकालच्या सेवेमध्ये मी सेवेमध्ये मला प्रभू हेच उजू देते, प्रत्येक मनुष्याचा उद्धार झाला पाहिजे. प्रसन्न प्रभूचं येणं जर तुम्हाला लवकर यावं वाटतंय आणि प्रार्थना करतो, प्रभू तू लवकर ये, प्रभू तू लवकर ये. प्रभू कसा लवकर येईल? प्रभूचं स्टेटमेंट काय आहे? हालेलुया, जगाच्या शेवटापर्यंत शेवटच्या मनुष्याला प्रेज द लॉर्ड उद्धाराची घोषणा होईल, तारणाची घोषणा होईल. माझं येणं दाराशी असेल, मी त्यावेळेला दाराशीच आहे. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्याच तारण घेऊन आम्ही आमच्याच तारणामध्ये रोज लढाई करत राहिलो. हालेलुया, जे तारण आम्हाला मिळालं तेच तारण रोज. आज पुन्हा घसरलो, पुन्हा तारण, पुन्हा घसरलो, पुन्हा पश्चाताप, पुन्हा तारणात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेस तारण रोज टिकवायचं आहे, तारणात रोज चालायचं आहे. एकदाच तारण नाही, रोज तारणात चालायचं आहे. आमेन. प्रेस आम्हाला स्वतःला तारून आम्हाला इतरांना तारण्यासाठी हालेलुया, आणि तरण्यासाठी हालेलुया, तारणासाठी व तरण्यासाठी आम्हाला देवानं विशेष सहाय्य पुरवलं आहे, विशेष सहाय्य पुरवणार आहे. त्यांनी त्याचा पवित्र आत्मा, त्यांनी त्याची वचनं देऊन, अभिवचनं देऊन तुम्हाला स्थापित केलेले आहे. हालेलुया, विश्वास वाढवा, आपला विश्वास मजबूत करा, प्रार्थना मजबूत करा. दोनच गोष्टी तुमच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहे, म्हणजे तुमचं रेग्युलर टाईम हालेलुया, विशेष करून प्रार्थना करणं व देवाच्या वचनामध्ये वाढत जा. प्रेस लॉर्ड. हालेलुया, मागच्या शिक्षणामध्ये देवानं मला ह्याच गोष्टी शिकवायचं. दिस इज द इंटिमेट रिलेशनशिप. जेव्हा आम्ही बिल्ड करतो, आम्ही देवाशी असणारं एक जवळचं नातं जे बिल्ड करायचं, आम्हाला स्थापित करायचं आहे, बांधायचं आहे. त्या दोन गोष्टी आमच्या जीवनात फार महत्त्वाच्या, ते म्हणजे आमचं प्रार्थना जीवन आणि देवाच्या वचनाच्या संगतीचं जीवन. आमेन. आणि याच्यामध्ये दैनंदिनपणा असायला पाहिजे, रोजच्या जीवनामध्ये असायला पाहिजे, रोज असायला पाहिजे आम्ही देवाच्या सानिध्यात या विषयामध्ये. प्रेज लॉर्ड. आमचं काम, आमचा जॉब, आमच्या जबाबदाऱ्या आणि या सर्व गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन आत्मिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आमेन. हालेलुया. माझ्या प्रियानो, हालेलुया, एक न्यूज मी परवा ऐकली ठाणा शहरामधून. हालेलुया, एका व्यक्तीचं हे दाखवलं, टी व्हीला पण दाखवलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया, कितीतरी कोटी रुपयाची त्याची संपत्ती होती आणि या आजाराने परवाच्या बिचारा हालेलुया तो मरण पावला. आम्ही प्रेज लॉर्ड. त्याचं प्रेत उचलायला देखील त्याच्या कुटुंबाला येऊ शकले नाही, अक्षरशः फेकून दिलं त्याला. त्याची अवस्था अशी होती की त्या अशा प्रकारे त्याचं काय म्हणतो शेवटचा अंत्यविधी केला. मेन प्रेज लॉर्ड. काय घेऊन गेला तो? प्रेज लॉर्ड. आम्हाला काय घेऊन जायचं? तुम्हाला काय घेऊन जायचं आहे? हालेलुया, तुम्ही काय नेऊ शकता? हालेलुया, प्रेज लॉर्ड. देव तुमची संपत्ती काय आहे? आत्मे. तुमची संपत्ती आहे देवाच्या राज्यात आत्मे आणायचं. हालेलुया, तुमची संपत्ती आहे की देवाच्या राज्यात आत्मे गोळा करायचं. हालेलुया, तुम्ही समजू नका की हे फक्त पाळकाचं काम आहे, एखाद्या सुवार्तिकाचं काम आहे, एखाद्या देवाच्या सेवकाचंच काम आहे. प्रत्येक व्यक्ती यासाठी जबाबदार आहे जो तारलेला आहे. हालेलुया, तुमच्या जीवनातून तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा उद्धार व तारण व देवाची ओळख व्हायलाच पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. इसेन्शियल. हालेलुया, हे तुमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे की तुमच्यामधून हालेलुया देवाची ओळख तुमच्या शेजारी. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल, जरी तुम्ही चर्चमध्ये सामान्य असाल, जरी तुम्हाला काही माहीत नाही, परंतु तुमचं तारण, तुमचा उद्धार अनेकांच्या त्या ठिकाणी तुमची ओळख करून देते की तुम्ही येशूचे लोक आहात. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि कधीतरी कुठेतरी त्या व्यक्तीचा देखील उद्धारासाठी तुमचं जीवन कारणीभूत होऊ शकतं. म्हणून अरे ही तुमची संपत्ती, ही माझी संपत्ती, आणि यासाठी आम्हाला विशेषतः आमच्या जीवनामध्ये तयार राहायचं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, आमचं सहाय्य देवाकडून येणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि तो प्रत्येक सहाय्य पुरवण्यासाठी सामर्थ्यशाली. मागे वळायचं नाही, मिसरात पुन्हा वळायचं नाही, मागच्या जीवनामध्ये जायचं नाही, पापामध्ये पुन्हा जायचं नाही, पापी जीवनाकडे पुन्हा वळायचं नाही, पापी स्वभावाकडे पुन्हा वळायचं नाही, पापी जुन्या आल्या गोष्टींकडे आल्या आठवणी काढून रडत बसायचं नाही आहे. आमची घोडे ते लिहिते ना, मिसराचे घोडे आणि मिसराचे रथ आलेले काही नाही. प्रेज लॉर्ड. ते फार चांगलं काही असू दे, आलेल्या नरकात नेणाऱ्या गोष्टी आहेत त्या. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाच्या गोष्टी, आज जरी तुम्ही कदाचित तुमच्याकडे घोडे नाही, तुमच्याकडे जरी आज तुम्ही असं समजा की त्यांच्याकडे मोठमोठ्या गोष्टी होत्या, पण तुमच्याकडे साधी सायकल आहे, चालेल, पण तुम्ही तारलेले आहात. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आजच कसरत करा. आमेन. प्रेज लॉर्ड. अनेक गोष्टी मी तुमच्याशी बोललो, अनेक गोष्टीमध्ये देवानं माझ्याशी पण बोलला. आम्ही प्रार्थना करू की प्रभूच्या राज्यासाठी प्रतिफळ देणारे, फळ देणारे
आम्हाला बनायचं, आत्मे जिंकणारे आम्हाला बनायचं. आलेलं मला तर जिंकलं जायचं, स्वतःला मी जिंकायचं आहे, स्वतः जिंकलं जायचं आणि अनेक अनेक आत्मे जिंकण्यासाठी मला देवाने या पृथ्वीवर ठेवलेलं आहे. आणि यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा उपयोग करायचा आहे. आणि हे देवाला पाहिजे तुमच्या माझ्यामध्ये. आमेन. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो प्रभू. आज वचन ऐकणारे प्रत्येकाला प्रभूजी मी तुझ्या हातात देतो. जे वचन तर आज त्याला मिळालं प्रभूजी, जे वचन तू माझ्याशी बोलला प्रभूजी, जे वचन आम्हा प्रत्येकाशी बोलला प्रभूजी, त्याप्रमाणे प्रत्येकाचं जीवन बदलून टाक, प्रत्येकाचे विचार बदलून टाक प्रभूजी. हो प्रभूजी, प्रार्थना करतो प्रभूजी, तुला प्रतिफळ व फळ देणारे आम्हाला तू बनव, आत्मे जिंकणारे आम्हाला तू बनव प्रभूजी. आमचा उद्धार राखून, तारण राखून प्रभूजी, आम्ही अनेकांच्या तारणासाठी, उद्धारासाठी, उपयोगी बनण्यासाठी आमचं तन, मन, धन, पैसा आमचा आणि आमचं टॅलेंट प्रभूजी, आमचं सर्व वेळ प्रभूजी आम्ही आज तुला द्यायला तयार आहे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, विशेषतः प्रत्येक आत्मे, प्रत्येक जीवन तू स्पर्श कर. हो दे प्रभूजी आमच्या आजूबाजूचा परिसर प्रभूजी. अरे एक एक प्रभू म्हणत नाही गर्दीवर विश्वास करणारा देव नाही, एक एक आत्मा प्रभूच्या राज्यात येण्यासाठी, एक एक आत्म्यासाठी आणि आम्हाला प्रार्थना करणारे लोक बनव प्रभूजी. हालेलुया. आमचा देव निश्चित विश्वास होईल आणि निश्चित आम्हाला आशीर्वादित करेल. आणि आज तो आम्हामध्ये आहे. येशू तू आम्हाला आशीर्वादित के सुखकार म्हणतो. या सुंदर संध्याकाळच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद, दिले संधीबद्दल धन्यवाद. सर गौरव व महिमा राहतो प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. गॉड ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये ही वचनं उपयोगी आणा. प्रेज लॉर्ड. स्वतः वाचा, इतरांनाही वाचवा. आमेन. प्रेज लॉर्ड. हॅलो. आत्मिक जीवनामध्ये स्वतःही जिंका, इतरांना जिंकण्यासाठी मदत करा. देवाने यासाठीच तुम्हाला मला बोलवलं. गॉड ब्लेस यू.